काय म्हटलं यामध्ये बघा, एक कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ग्लासची लेन्स असते, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 आहे. म्हणजे एल एन ऑफ एल लेन्स किती आहे? एलई म्हणतो मी, 3/2 दिलंय, बरोबर. अँड हॅव अ पॉवर, ह्या लेन्सची पॉवर आहे, पॉवर किती दिले? 2.5. ओके. इफ इट इज प्लेस इन लिक्विड ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2, न्यू पॉवर विचारले. म्हणजे काय दिलंय बघा, लेन्सची पहिल्यांदा पॉवर 3.2 आहे. लेन्सची पॉवर म्हणजे लेन्सची पॉवर इन एअर असते, किती आहे? 2.5. मग इट इज प्लेस इन लिक्विड, आपण म्हणूया इट इज प्लेस इन वॉटर. त्यावेळी एन ऑफ वॉटर दिले, किती दिले? इट इज अ 2. अँड पॉवर इन वॉटर फाइंड करायची. पॉवर इन वॉटर वी हॅव टू फाइंड आउट. ओके, लक्ष द्या. आता मग कुठला फॉर्म्युला यूज करणार? आपल्याला फॉर्म्युला यूज करायला, पॉवर इज इक्वल टू 1/f, म्हणजेच पॉवर इज इक्वल टू n-1 इन ब्रॅकेट हाफ R1 मायनस हाफ R2. म्हणजे पॉवर, मला सांगा, R1 R2 यामध्ये काय चेंज होईल काय? लेन्स एअर मध्ये आहे, वॉटर मध्ये आहे, होणार नाही. म्हणजे पॉवर इज अ प्रपोर्शनल टू व्हॉट? n-1. पॉवर प्रपोर्शनल कशासाठी आहे? n-1. कारण 1/R1 मायनस 1/R2 हे काय? कॉन्स्टंट आहे. काल अंडरस्टूड? मग आपण सॉल्व करायचंय पॉवर. बघा, लक्ष द्या, पॉवर इज अ डिरेक्टली प्रपोर्शनल टू n-1. पॉवर इन वॉटर फाइंड करायची आहे, अँड पॉवर इन एअर नोन आहे की नाही, म्हणून हा असा रेशो लिहिला. ओके, आता ऐका, फार महत्वाची स्टेप आहे पुढची. व्हॉट वी नीड, n ऑफ डायरेक्ट रिलेशन, n ऑफ लेन्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर -1 डिवाइड बाय n ऑफ लेन्स विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? एअर -1. यांचा अर्थ हे असतो, आता सांगितला मी, राईट. मग n ऑफ एअर विथ रिस्पेक्ट L-N-1 हे आपल्याला आता साइड बाय फाइंड करायला पाहिजे. मग n ऑफ लेन्स विथ रिस्पेक्ट टू एअर काय येते? इट इज NL डिवाइड बाय NA. उलट असते, बरोबर. L डिवाइड बाय A. NL किती आहे? 3/2 बाय 1, सो इट इज 3/2. And N of water with respect to L काय येणार? कसं लिहिणार? NL डिवाइड बाय W. व्हेरी नाईस, हुशार आहे तुम्ही, अभ्यास करा फक्त. 3/2 डिवाइड बाय 2 किती येणार?
टू गेट कॅन्सल, टू गेट कॅन्सल, बरोबर 3/2 आहे आणि याला 1/2 न मल्टिप्लाय होतं, हे काय होत आहे 3/4 होते. ओके, इज इट क्लिअर? जर झालं फक्त पुट करायचं, मॅथमॅटिकल सॉल्व्ह करायचं. पी ऑफ वॉटर हा झाला असेल तर हा 47 बघा. पी ऑफ वॉटर, पी ऑफ एअर किती आहे 2.5. हा, एन ऑफ लेन्स विथ रिस्पेक्ट वॉटर 3/4 -1 and it is a 3/2 -1. मेरेश काल तुला बाळ नील झालं, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त. मला जरा सांगा हे कॅल्क्युलेशन किती 3/4 -1 क्रॉस मल्टिप्लाय 3 -4 डिवाइड बाय 4 असं येतात आणि 3 -2 डिवाइड बाय 3 -2 डिवाइड बाय 4 नाही डिवाइड बाय गॉट इट. मग PW डिवाइड बाय 2.5 3.4 minus 3 minus 4 it is a -1/4. ओके, ह्याला डिवाइड बाय आहे बघा, ऍक्च्युली डिवाइड बाय 3/2 1/2 म्हणजेच काय येणार आहे -1/4 ला मल्टिप्लाय कशाने केलं मायनस हाफ झालंय अँड देअरफॉर PW काय येणार -1/2 इंटू 1.25. 1.25 मी असं डायरेक्ट केलं तर नाही आहे ते, पहिल्यांदा 2.5 आहे पाहिजे ऑप्शन. इट इज -1.25. ओके, डायऑप्टर काला प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केला एव्हरीवन. पुढचा प्रॉब्लेम बघूया की जमतोय का तुम्हाला.